probably I will be more forgiving. And then how do we forgive? ही भावना मनातनं आपण कशी काढून टाकू शकतो, आपण कसं एखाद्याला माफ करू शकतो, कारण चूक तर खूप मोठी झालेली असते ना. तर आपण कसं त्याला माफ करू शकतो? तर त्याची पहिली स्टेप अशी आहे की टेक युअर टाइम टू प्रोसेस द अँगर अँड हर्ट. आपल्याला राग आला, इमिजिएटली त्याच्यावरती रिॲक्ट करणं गरजेचं नाहीये. आपल्याला हर्ट वाटलं, इमिजिएटली ते बोलून दाखवणं गरजेचं नाही, किंवा त्याच्या काउंटर ऍक्ट करण्याची गरज नाहीये की तू मला हर्ट केला तर मी पण तुला हर्ट करतो. डोंट डू इट इमिजिएटली. टेक टाइम, प्रोसेस दॅट अँगर, प्रोसेस दॅट हर्ट, वेट फॉर इट टू सेटल डाऊन. आणि वन्स यू डू दॅट, यू विल रिअलाइज बऱ्याचदा की गोष्ट छोटी होती. राग जो आहे तो माझा खूप हाय होता, पण जी ऍक्ट होती ती टेम्पररी होती, ती छोटी होती, किंवा ती अनइंटेन्शनल होती. खूपदा असं होतं ना आपल्या बाबतीत की आपण एखाद्याला फटकन काहीतरी कुठल्या गोष्टीवरनं आपण उलट उत्तर देतो, किंवा आपण त्याला काहीतरी रिटॅलिएट करतो आणि तो म्हणतो अरे नाही रे, मी असं नाही, मी असंच म्हणत होतो. आणि मग आपण जीभ चावतो की अरे यार माझं चुकलं. तर गिव्ह टाइम फॉर द अँगर अँड हर्ट टू सेटल डाऊन. वेट अंटिल यू आर शुअर द पर्सन वॉन्ट रिपीट इट. मॅडम तुमच्या प्रश्नाला अनुसरून आहे की घाईत फॉरगिव्ह करू नका. नाहीतर बऱ्याचदा शक्यता ही पण होते की जर तुम्ही घाईघाईत फॉरगिव्ह केला ना, तर तो समोरचा गृहीत धरून टाकतो की मी जे करतोय ते काही एवढं मोठी गोष्ट नाही, आय कॅन कीप ऑन डुईंग इट. सो वेट अंटिल यू आर शुअर दॅट द पर्सन वॉन्ट रिपीट इट. तुमचा ट्रस्ट जर कोणीतरी मोडला आणि तुम्ही त्याला फॉरगिव्ह करून जर तो ट्रस्ट रिस्टोर करायचा प्रयत्न करत असाल, तर wait and see that that person is not going to do it again. Express your feelings, anger, hurt, loss. ते मनात धरून काय होतं? मला तुमचा राग आला, मी हर्ट झालो, मी हे मनात धरून बसलो तर मी 10 वर्ष मनात धरून बसलं तरी सेम राहणार आहे, काही बदलणार नाही ना. तुम्ही बदलणार आहात ना मी बदलणार. प्रोबॅबली मी बदलेन, मी आहे त्याच्यापेक्षा वाईट होईल, पण त्याच्यात सोल्युशन काहीच निघणार नाही ना. पण मी जर ते वेळच्या वेळी एक्सप्रेस करून टाकलं की यार तू हे केलंस ना, मला अजिबात आवडलं नाही, तू हे केलं ना माझा संताप झालाय, तू हे केलं ना मला खूप दुःख झालंय, हे सांगितलं ना, तर कदाचित त्याला, समोरच्या व्यक्तीला ते दिसत नसेल, त्याला लक्षातही येत नसेल की आपल्या हातनं एवढं मोठं काहीतरी होतंय किंवा ह्या व्यक्तीला इतका त्रास होतोय. एक्सप्रेस युअर फिलिंग्स, डोंट होल्ड इट. जेव्हा तुम्ही हे एक्सप्रेस करून टाकतात ना, दॅट इज ऑल्सो अन ऍक्ट ऑफ फॉरगिव्हन, कारण त्याच्यातनं सोल्युशन निघेल. So forgiveness can also be done by expressing your feelings. Make it clear that you choose to forgive. मी तुला माफ करतोय, हे माझं डिसिजन आहे, मी चूज करतोय. मी चूज करू शकलो असतो हे एक्सप्रेस न करण्याची. डोंट से दॅट, बट मेक इट क्लिअर दॅट यू आर चूजिंग टू फॉरगिव्ह. मी ही गोष्ट सोडून देतोय ही समोरच्याला लक्षात येऊ द्या. आपण खूपदा ना मनात माफ करून टाकतो, पण समोरचा तोंड लपवत फिरतो, कारण त्याला हे माहिती नसतं की आपण त्याला माफ केलेलं आहे. तर मेक इट क्लिअर दॅट यू चूज टू फॉरगिव्ह. इफ इट इज अबाउट युअर ओन पास्ट, एक्सप्रेस इट टू अ फ्रेंड और अ लाईफ कोच और राईट इट डाऊन. इफ इट इज अबाउट युअर ओन पास्ट म्हणजे आपल्या पास्ट, माझ्याच हातनं अशी काहीतरी चूक झालेली आहे, माझ्याच विषय झाली असेल की माझ्या एखाद्या ऍक्शनमुळे माझं शिक्षण पूर्ण झालं नाही, किंवा मला माझ्या ऍक्शनमुळे माझ्या एखादी अपॉर्च्युनिटी मी सोडली असेल आणि आज आय एम ब्लेमिंग माय सेल्फ फॉर इट. तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अपोलोजाइज टू माय सेल्फ अँड ऑल्सो फॉरगिव्ह माय सेल्फ. खूप डिफिकल्ट आहे. हास्यास्पद असेल, सोपं वाटत असेल, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर माइंड टू परफॉर्म बोथ द रोल्स ॲट द सेम टाइम. सो द बेस्ट थिंग इज की एक्सप्रेस इट टू अ फ्रेंड. जर ती गोष्ट अशी असेल की जी एखाद्या मित्राला सांगितल्याने दॅट पर्सन्स ओपिनियन अबाउट यू इज गोइंग टू चेंज और पीपल विल स्टार्ट जजिंग यू, यू कॅनॉट एक्सप्रेस इट टू अ फ्रेंड. कोणीतरी प्रोफेशनल काउन्सिलर बघा, कोणीतरी लाईफ कोच बघा, कोणीतरी सायकोलॉजिकल सपोर्ट देणारा बघा. एक्सप्रेस इट टू दॅट पर्सन और राईट इट डाऊन. लिहून काढा की माझ्याकडनं ही चूक झाली होती आणि आता मला त्याची अशी गिल्ट वाटते, आणि then read it and forgive yourself. It will be easier to forgive yourself. Leave it in the past. Understand कि
बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या पूर्वायुष्यातल्या ज्या असतात ना, त्या पूर्वायुष्यातल्याच असतात. त्याचा आज काहीच रिलेशन नाहीये. ती गोष्ट माझ्या मागे होती, तर ती मी मागेच सोडली पाहिजे. इथून पुढे मला ती घेऊन जायची नाहीये. ती दगडं खिशातली, ती दगडं मला खिशात घेऊन पुढे जायचं नाहीये. ती जिथून मी उचलली तिथेच मी टाकून दिली. टेक अ न्यू प्रॉमिस और मेक वन टू युअरसेल्फ. जर कोणीतरी तुम्हाला दुखवतंय आणि तुम्हाला त्यांना माफ करायचं आहे, तर जेव्हा तुम्ही त्यांना क्षमा कराल त्यावेळेला त्यांच्याकडनं एक प्रॉमिस घ्या की हे असं परत घडणार नाही. किंवा तुम्ही स्वतःच्याच लाईफ विषयी असेल तर प्रॉमिस युअर सेल्फ किंवा मी पुन्हा हे करणार नाही. प्रॉमिसिंग युअर सेल्फ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो टेक दिस प्रॉमिस की हे पुन्हा पुन्हा होणार नाही, आणि मेंटली क्लोज द टॉपिक अँड बी ग्रेटफुल इट इज ओव्हर. आणि मग ती जी काही घटना होती ती डोक्यातनं काढून टाका, ती क्लोज करा. टेल युअर सेल्फ, कन्व्हिन्स युअर सेल्फ अँड द पर्सन दॅट इट इज ओव्हर. तू चूक केलीस, तू माझी माफी मागितली, मी तुला क्षमा केलं, माझ्या हिशोबाने हा विषय संपलेला आहे, मी हा विषय पुन्हा काढणार नाही. मी ह्या गोष्टीमुळे तुला तुझ्या फ्युचर लाईफमध्ये, आपल्या फ्युचर ट्रान्झॅक्शन्स मध्ये, इंटरॅक्शन्स मध्ये, आय एम नॉट गोइंग टू जज यू. सो मेंटली क्लोज द टॉपिक आणि मनातनं बी ग्रेटफुल की एक वाईट गोष्ट संपली. जेव्हा तुम्ही ते ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस कराल की ही वाईट गोष्ट माझ्या मनातनं संपलेली आहे, त्यावेळेला यू विल फील होल अँड कम्प्लीट अँड युअर प्रोसेस ऑफ फॉरगिव्हिंग विल बी कम्प्लीट. सो आय विश यू ऑल अ लाईफ विच इज फ्री ऑफ गिल्ट, रिमोर्स, अँगर, रिसेंटमेंट. या सगळ्या गोष्टींची ना तुमच्या आयुष्यातनं तुम्ही काढून टाकाल ही मी आशा करतो. आणि आय विश यू अ होल अँड कम्प्लीट लाईफ फुल ऑफ अबंडन्स. Thank you so much. Thank you so much for your patient listening. Thank you so much for your attendance. Thank you so much for your generous participation. Thank you so much तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कुठेतरी बघितलं. थँक यू सो मच की तुम्ही माझ्या हेमंत सरांच्या आमच्या ग्रोथमध्ये आज पार्टिसिपेट केलं. थँक्यू सो मच की आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली की आम्ही या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. आणि once again I thank Hemant sir for taking me on this journey, Anil for making